मी विष्णू आतकरे. मी लक्ष्मण अण्णा पवार यांच्यासोबत जवळपास 2006 पासून काम करतो. मी जुना कार्यकर्ता असल्यामुळं लक्ष्मण अण्णा पवारांनी मला मोंडा नाका येथे एक मतदान केंद्र आहे प्रभाग क्रमांक 10चं, तिथं लक्ष देण्यासाठी निरीक्षक सारखी भूमिका बजावण्यासाठी मला तिथं त्यांनी सांगितलं होतं. आणि गेवरामध्ये 2 प्रमुख पॅनल होते, एक लक्ष्मण अण्णा पवार यांचं आणि एक अमरसिंह पंडितचं प्रमुख पॅनल, बाकीचे होते आणखीन. तर त्या दिवशी मतदान व्यवस्थित सुरळीत चालू होतं. 2 तारखेला मतदान सुरळीत चालू होतं. तर 11:30-11:30च्या दरम्यानची गोष्ट असेल. मी, माझे मित्र राहुल खंडागळे, विठ्ठल मोठे, शिवराज पवार हे 10 नंबर प्रभागाच्या म्हणजे जवळ गेलोत त्या दिवशी आमच्या कामासाठी. तर अगोदरच तिथं पृथ्वीराज पंडित हे थांबलेले होते आणि त्यांनी शिवराज दादाला पाहिल्याबरोबरच शिवीगाळ सुरू केली. तुम्ही इकडे कशाला आलात, काय आलात? आणि पृथ्वी पंडित सोबत जे 4-5 जण होते ते जर समोर आले तर मी त्यांना ओळखेन, म्हणजे अनोळखी होते पण समोर आले तर ओळखतो मी त्यांना. तर ते सगळे पृथ्वीराज पंडित ते शिवराज पवार यांच्या अंगावर धावून आले त्यांना मारायच्या उद्देशाने. तर मी विनंती केली की तुम्ही त्यांना कशाला मारतात म्हणजे. तर तितक्यात तिथं अमरसिंह पंडित बंदूक घेऊन आले, कट्टा होता, त्यांनी तो पृथ्वी पंडितकडे दिला आणि म्हणाले शिवराज पवारला आज जिवंत सोडायचं नाही, मार त्याला, पृथ्वी सोडू नको, मार त्याला. हे सगळं ऐकल्यावर मी तिथं जवळच असल्यामुळं मी लगेच पृथ्वी पंडितला असं पॅक पकडलं, म्हणजे त्यांना मारायला नाही जाऊन द्यायच्या उद्देशाने. पण ते थोड्या हाईटने आपल्यापेक्षा जास्त आहे, उंच आहे. तर त्यांनी ते माझ्या डोक्यात कट्टा असा मारला, पण ते मी हुकीला आणि माझ्या हातावर त्यांचा त्या कट्ट्याचा मार बसला. तर त्याच्यात माझा हात फ्रॅक्चर झाला त्यात. तर मग तरी अमरसिंह पंडित म्हणत होते आज शिवराजला सोडायचं नाही, कोणत्या परिस्थितीत जिवंत मारून टाकायचं. तर हे सगळे घटना तिथं सुरू असताना माझे मित्र राहुल खंडागळे, विठ्ठल मोठेने मला मार लागला हाताला. तर बाजूला तिथून पृथ्वीराज पंडित बाजूला वेगळं केलं, सोडलं. आणि तिथं लगेच लोक गोळा झाल्यामुळं त्यांना म्हणजे असं काही करता नाही आलं, म्हणजे मारता नाही आलं. तर मग तिथून नंतर ते निघून गेले.